महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सुप्रीम कॉलनी येथील खुबानगर परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य। जळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या जळगाव महानगरपालिकेतील सुप्रीम कॉलनी परिसरातील खुबानगर येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मागील नगरसेवक व प्रशासक यांनी या एरियाकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत। तरी आता 2 दिवसांवर मतदान येऊन ठेपलेले असताना स्थानिकांचं म्हणणं आहे की आम्ही आता नव्या उमेदवाराला निवडून देणार आहोत। मागील नगरसेवक बापसे अण्णा असे त्यांचे नाव असून 10 वर्षापासून या एरियातून प्रतिनिधित्व करत आहेत, मात्र त्यांनी 10 वर्षात कुठलंही काम केलं नाही असं देखील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। म्हणून या पंचवार्षिक निवडणुकीत महानगरपालिकेत जो कोणी नगरसेवक निवडून जाईल तो स्थानिक असावा असं नागरिकांचं म्हणणं आहे। म्हणून स्थानिक रहिवासी नवीन प्रतिनिधीला निवडून देण्याच्या तयारीत दिसून येत आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। रस्ते स्वच्छता, लाईट, नलपट्टी, गटर साफसफाई, म्हणजे जे नको ते सगळं पूर्ण, म्हणजे महानगरपालिकेने जेवढे कर लावलेत तेवढे हे लोक फेड करतात। आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया की ह्या एरियाची स्थिती किती वर्ष पण अशी आहेत। कोण आहे स्थानिक इथलं? काय तुमची समस्या काय? 11, 12 ते 15 एक वर्ष झाले हा रोड असा जे नगरसेवकांना सांगा, नगरपालिकेमध्ये कंप्लेंट करा, काहीच फरक पडत नाही। इथं नगरसेवक कोण होता आधी? भापसे, अण्णाभाऊ भापसे। कोणत्या पक्षाचे होते? शिवसेना। शिवसेना। ठाकरे गट की शिंदे सेना? पहिले तर ठाकरे महानगरपालिकेत ज्यांची सत्ता होती, म्हणजे अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेनेची होती, तर नंतर जेव्हा गट फुटलं त्याच्यानंतर शिंदे सेनेची सत्ता महानगरपालिकेत होती भाजप सोबत। मात्र यांनी कुठलेही विकास कामं ह्या एरियात केलेले नाहीत असं नागरिकांचा थेट आरोप आहे। बरोबर आहे। नगरसेवकापेक्षा हे आमचे बंधू, आमच्या वाड्यातली, नगरमधली सगळ्यांकडे लक्ष ठेवता। काही लाईटचा प्रॉब्लेम असो, नाल्याचा असो, काही असो। काय नाव आहे तुमचं? माझा भैया पटेल नाव आहे आणि या वार्ड मध्ये सगळेच बघता की मी स्वतःच म्हणजे MSCBचं काम असो किंवा नळाचा असो, जे काही समस्या आहे ते आम्ही स्वतः निवारण करतो आणि हे सगळे मला म्हणजे सपोर्ट करतात, बोलवायला येतात। परंतु असा कोणताच असा आमचा इथं म्हणजे वार्ड मध्ये नगरसेवक असून आम्हाला कोणतेच कामं नाही। तुम्ही महानगरपालिकेकडे तक्रार केली? हो, तक्रार केली कित्येक वेळेस मी अर्ज केलेले, लेखीमध्ये केलेले, OC घेतलेली सोबत, तरी पण काम झालं काहीच काम झालेलं नाही। त्याच्यानंतर तुमचं म्हणणं काय आता? समजा ठीक आहे, आता आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, हो, उद्या आज संध्याकाळपासून प्रचार थांबणार। बरोबर। 2 मिनिट व्हिडिओ रुका तो। प्रचार थांबणार। हो, आता समजा उद्या तर नाही पण परवा वोटिंग होणार, बरोबर। तुम्ही पुन्हा ह्याच नगरसेवकांना किंवा ह्याच पक्षाला निवडून देणार? नाही, आम्हाला तर आम्ही आता विचार केलाय दुसऱ्या पक्षाला। म्हणजे स्थानिक पाहिजे तुम्हाला? हो, स्थानिक पाहिजे आम्हाला। म्हणजे या वार्डचा तुमचा आम्हाला जो वार्ड आहे प्रॉपर पाहिजे आम्हाला, इथला प्रॉपर व्यक्ती तुम्हाला निवडून हो, द्यायचा असं तुम्ही ठरवलेलं आहे? आणि आमचं हे कसं आहे, आम्ही स्वतः जाऊन मग त्यांच्याकडनं काही कामं काढू शकतो असा विचार। आतापर्यंत हे तुम्ही बघू शकता नगरसेवकाकडे तुम्ही। गेलात किती वेळ? गेलो सर, फक्त ते आश्वासन देताना सगळ्यांना। आता काम बघा करत नाही। आमच्या साईडला तो नाला आहे, हम्म. म्हणजे पावसाळ्यात अशी स्थिती होऊन जाते जसा पूर आलेला आहे। इतकं पाणी राहतं, शाळकरी मुलं येतात, त्यांना जायला रस्ता नसतो। आम्ही म्हणजे कांद्यावर घेऊन स्वतः मुलांना इकडे आणतो आम्ही, तिकडच्या थडीवरून। म्हातारे बी पडतात, म्हणजे इथं मस्जिद आहे, तिथं समस्या आहे। हे बघा, हे समोरच बघा, नमाजला जाणारे लोक वगैरे किती म्हणजे दुर्दशा झालेली आहे रोडांची, गटरांची, म्हणजे खूपच म्हणजे असं आहे, जनावर सारखे राहतोय आम्ही, दुसरं काही नाही सर। तुम्ही महानगरपालिकेला कर देतात, मग कर भरताना तुम्ही त्यांना हो. समस्या सांगत नाही का? सांगतो आम्ही ना घरपट्टी सर। भरायला आलो किंवा स्वच्छता कर भरायला आलो, त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रश्न उपस्थित करत प्रश्न नाही का? उपस्थित करतो सर आम्ही, सगळं काही ऐकायला तयार पाहिजे ना सर। आम्ही लेखीमध्ये दिलेले, आमच्याकडे रिटर्न मध्ये आम्ही OC घेतलेले आहेत, मी भरपूर वेळ दिलेले अर्ज। आपण स्थानिक नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी आपल्या समस्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत। आणि महानगरपालिका असो वा स्थानिक नगरसेवक असो, यांनी त्यांची कुठलीही सूतपुकार घेतलेली नाही आजपर्यंत। मात्र त्यांनी आता ठरवलेलं आहे की आम्ही 100% बदल घडवू आणि स्थानिक जो त्यांचा कॅन्डिडेट असेल त्याला निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। आणि आपण बघू शकतो, पुढे बघणार आहे की बदल झाल्यानंतर ह्या एरियात कोणत्या प्रकारे
विकास होतो आणि निवडून आलेला कॅन्डिडेट यांना काय सुविधा होतो त्याच्याकडं टीव्ही वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचं लक्ष असणार आहे. महिला सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना कुठली समस्येला सामोरे जावं लागतं. सर हमको पूरे अभी आपका नाम बताइए. मेरा नाम जयपुनिसा सलीम पटेल. हमको पूरे 15 साल हो गए यहाँ रहने के, लेकिन एक भी दिन ऐसा सूखा आंगन नहीं मिला. ये तो हमने भर करे खुद, हमने हमारे पैसों से लड़की की शादी थी भर करके ये पूरा सूखा करे, फिर भी देखो कितना पानी आता. नगर पालिका के कर्मचारी इधर आते हैं. आते वो, लेकिन इधर नहीं आते. नहीं, गटर साफ सफाई नहीं, ये गली के अंदर आते ही नहीं. वो उनका आना है ही नहीं इधर. गटर देख लो तुम कितनी बाहर फुटी है. उनको हम कर भी भरते ना, तभी मैंने पिछले साल 52,000 रुपए कर. हाँ, घंटा गाड़ी आती, लेकिन वो घाण साफ करने वाले नहीं आते. तुमचं म्हणणं आहे घंटागाडी कचरा संकलन करण्यासाठी येते, मात्र गटार साफ करण्यासाठी कोणी येत नाही. मात्र घंटागाडी जरी येत असेल कचरा संकलनासाठी तरी पण आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथं घाणीचे साम्राज्य आहे. कॅरी बॅगा असतील, इतर घाण असेल सगळी फेकलेली आहे आणि महानगरपालिका व नगरसेवक यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा यांचा आरोप आहे. पुढील काळात ह्या एरियात कोणता कॅन्डिडेट निवडून येणार आणि कोणती सुविधा देणार त्याकडे आपलं आणि स्थानिकांचं लक्ष लागून असणार. वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, अकबर पटेल, जळगाव. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.